तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, खास करून मी तुम्हाला आज महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहे. म्हणजे अनेक शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम येत आहेत, जे की मागेल त्याला सोलर पंपामध्ये सोलर तुम्हाला लवकर मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, जसं की मला एक कालच WhatsAppवरती एक मेसेज आला आणि अगोदर फोन आला होता. एका शेतकऱ्याचं म्हणणं आहे, की सर आम्हाला 3 महिने झालं आमचा आणखीन पंप बसवला नाही. म्हणजे याचा सर्व्हे झालेला आहे, सगळं झालेलं आहे आणि तरी देखील आम्हाला पंप मिळाला नाही. तर मग याचं काय करायचं? तर मी तुम्हाला सांगतो. तुम्ही देखील 3 महिने याचा अर्ज करून पैसे भरून आणि तुमचा सर्व्हे करून झालेला असेल आणि तुम्हाला जर मिळालं नसेल, तर तुम्हाला काय करायचं मी सांगतो. 3 महिने झाले तुम्ही सर्व्हे करून आणि आणखी देखील तुम्हाला पंप मिळाला नाही, म्हणजे तुमची कंपनी आणखी देखील तुम्हाला सोलर पंप आणून देत नाही तुमच्या शेतामध्ये, तर तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला सांगतो. तर शेतकरी बंधूंनो, अगोदर तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं, की तुम्हाला काय करायचंय. कंपनी निवडताना काळजीपूर्वक निवडत नाहीत, त्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम येतोय. अनेक कंपन्याकडे मटेरियल अवेलेबल नसतं, मग ते कंपन्या नुसतं पेंडिंग करत राहतात आणि ते काही टायमावरती आपल्याला मटेरियल पोहोच करत नाहीत. मग आता 3 महिने झाले तुम्हाला आणखीन देखील मटेरियल आलेलं नाही, तर तुम्ही काय करायचे, तुम्हाला कंपनी डबल दुसरी निवडावं लागेल. आता तुम्ही म्हणाल कंपनी निवडायची, तर आम्ही निवडायची कशी यासाठी तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं. पण चला मी आणखीन ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला सांगतो काय करायचं. आता निवडायची असेल तर तुम्हाला मागेल त्याला सोलर पंप योजना आहे. यामध्ये तुम्ही जो अर्ज केला होता त्याच्या खाली तुम्हाला एक विनंती अर्ज करावा लागेल. विनंती अर्जासाठी तुम्ही पाहिजे तर ऑनलाईन करू शकता, नाहीतर ऑफलाईन तुम्ही महावितरणकडे जाऊन पण अशी तक्रार करू शकता. आमच्याकडे 3 महिने झालं आणखीन सोलर पंप बसवला नाही, तर आम्हाला कंपनी निवडायची. यासाठी तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता, नाहीतर ऑनलाईन करायचं असेल तर ऑनलाईन करू शकता. आता मला जी तक्रार आली माझ्याकडं ज्या शेतकऱ्यांची, त्यांचा काय प्रॉब्लेम होता मी तुम्हाला सविस्तर सांगतो. आता मेडाचं जे आहे कुसुमचं जे मेडाचं आहे ना सोलर, तर त्यांचा जे प्रॉब्लेम होता मेडा ॲप्लिकेशन जे काय आहे ना, त्याच्यामध्ये लॉग इन त्यांचं केलं आणि केल्यानंतर मी चेक केलं. चेक केल्यावर असं समजलं की तिथं पहिली कंपनी निवडली होती. कंपनी निवडल्यानंतर खूप दिवस झाले, 3 महिने झाले, 3 महिन्याच्या वर झाले होते. मग आपण तिथं काय केलं, एक मेसेज आला होता जे की मी स्क्रीनशॉट दाखवला आहे अशा प्रकारे आणि इथं स्किप केलं आणि जे अर्जासाठी आपण विनंती करतोय ती विनंती मी ॲक्सेप्ट केली आणि ज्यावेळेस केली, आता त्याच्यानंतर आता आपल्याला दुसरी कंपनी निवडायचं ऑप्शन आलेलं आहे आणि तिथं आम्ही नवीन कंपनी आता निवडली. आता कंपनी निवडून झाले बघा 2 दिवस. 2 दिवसानंतर आपल्याला नवीन कंपनी जी निवडली तिचं मटेरियल मिनिमम एक 10 ते 15 दिवसात आपल्याला शेतात येणार आहे. ते मटेरियल आल्यानंतर मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे की कशाप्रकारे ते मटेरियल आलं आहे. तर आता या पद्धतीनं तुम्ही असं करू शकता आणि तुमचा लवकरात लवकर शेतात पंप बसवला जाईल. तर हे पाहू शकता, हे आहे 7 HP पंप. चला मी तुम्हाला पुढे दाखवतो. हे पण आपला पंप आहे बघा. हे आहे 3 HP पंप. खरं तर तुम्हाला मला सांगायला आवडेल की इथं आपला 3 HP, इथं 7 HP आणि पाठीमागे आणखीन तुम्ही पाहू शकता तिकडं आपण 3 HP टाकलाय. म्हणजे आपल्याला कम से कम 1, 2 आणि 3 आपण 3 पंप टाकलेत आणि दुसरा पण आणखीन एक पंप आहे ते 3 HP आपण एका शेतकरी आमचे मित्रच आहेत त्यांना देखील आपण प्रोव्हाइड केलाय आणि लवकरच पंप मिळवून दिलाय. खरं तर माझ्याकडून असे अनेक पंप बसवले गेले आहेत. मिनिमम 2 ते 3 महिन्यात पंप मी त्यांना बसवून दिलेत. म्हणजे कसं योग्य माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण योग्य माहिती तुम्हाला देत असतो. धन्यवाद.